अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट आपण बघतोय आणि त्या आपण 11वीच्या महाराष्ट्र बोर्डच्या कॉमर्सच्या टेक्स्ट बुक मधून बघतोय. 11वी-12वी साठी प्रिपरेशन करणारे किंवा अकाउंटिंग फायनान्स मध्ये करिअर करणारे त्यांच्यासाठी ह्या कन्सेप्ट अत्यंत महत्वाच्या आहेत. मागच्या भागामध्ये आपण ड्युअल कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग पाहिलं होतं. ड्युअल कन्सेप्ट ही का वापरली जाते, त्याच्यातून काय काय बेनिफिट्स होतात आणि ही ग्लोबल लेवलला वापरली जाते. म्हणजे तुम्ही जगामध्ये कुठेही अकाउंटिंग करा, कुठल्याही देशाचं करा, कुठल्याही कंपनीचं करा, सगळीकडे ही ऍक्सेप्टेड आहे, मान्य आहे. तुम्हाला त्याच बेसिक कन्सेप्ट त्या किंवा त्याच गोल्डन अकाउंटिंग रूल्स करून यूज करून अप्लाय करायच्या, तुम्हाला जर्नल एंट्रीज या पास करायच्या आहेत. आता या जर्नल एंट्रीज आपण त्या रूल प्रमाणे समजून घेणार आहोत. ह्या ग्लोबल लेवलला आहेत म्हणजे समजून घ्या. म्हणजे भारतामध्ये गव्हर्नमेंट, कुठलंही गव्हर्नमेंट असो, महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट असो, तामिळनाडूचं गव्हर्नमेंट असो किंवा युपी बिहारचं गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, कुठलेही तुम्हाला गव्हर्नमेंट अथॉरिटीने तुमचे बुक्स विचारले तर ड्युअल अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे हे 3 गोल्डन रूल्स वापरून आपण जर केले असतील, बुक्स बनवले असतील तर ते एक्सेप्टेड असतात. कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही लोनसाठी अप्लाय करायला जावा, कुठल्याही बँकेत तुम्ही हे गोल्डन रूल वापरून जर अकाउंटिंग केलं असेल तर ते तुमचे बुक्स, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक्सेप्टेड असतात. हे एक्सेप्टेड असतात म्हणजे काय, तर तुम्ही जो प्रॉफिट लॉस, जो काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवला आहे, ह्या 3 रूल्स यूज करून वापरून ज्या ट्रान्झॅक्शन पास केलेले आहेत हे सगळे एक्सेप्टेड असतात. म्हणजे त्यांना ओके असतात. त्यांना हे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे फाईल पुढे प्रोसेसिंग करण्यासाठी यूज करू ते शकतात. आता तुम्हाला हे मी सगळं का सांगितलं, कारण हे 3 गोल्डन रूल्स इतके महत्वाचे आहेत आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजावे हे आणि तुम्ही अगदी लक्षपूर्वक ते करावे यासाठी मी हे सांगितले आहे, ह्याचं महत्व. आता 3 गोल्डन रूल्स म्हणजे काय हे आपण डिटेल्स मध्ये मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. परत एकदा बघा. पर्सनल अकाउंट म्हणजे काय, पर्सनशी रिलेटेड. पर्सन म्हणजे तुम्ही, मी किंवा एखाद्या आर्टिफिशियल पर्सन सुद्धा. रूल काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे डेबिट त्याला द्या ज्याच्याकडून तुम्हाला पैसे येणार आहेत किंवा येणं आहे, कुठलंही येणं आहे. आणि क्रेडिट द गिव्हर म्हणजे काय, क्रेडिट त्याला द्या ज्याला तुम्ही देणार आहात, पैसे तुमच्याकडनं ज्याच्याकडे जाणार आहेत त्याला द्या. पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सेकंड आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट काय सांगतं, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे डेबिट त्याला द्या जे येणारे बिझनेसमध्ये. फॉर एक्झाम्पल कॅश येणारे, बँक येणारे, फर्निचर येणारे, मशिनरी येणारे, असं जे काही येणार आहे बिझनेसमध्ये त्याला डेबिट द्या. आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट त्याला द्या जे बिझनेस मधनं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल बँकेतनं चेक दिला, मग बँकेला क्रेडिट द्या. पैसे दिले तुम्ही, पैसे तुमच्याकडनं जाणार आहेत म्हणून क्रेडिट द्या. एखादी ऍसेट तुम्ही विकली तर त्याला क्रेडिट द्या कारण ती तुमच्या बिझनेस मधनं जाणार आहे. हे सांगतो तुमचा रिअल अकाउंटचा रूल. डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे डेबिट त्याला द्या जे बिझनेस मध्ये येणार आहे आणि क्रेडिट त्याला द्या जे बिझनेस मधून जाणार आहे. नॉमिनल अकाउंटिंग रूल. नॉमिनल अकाउंट म्हणजे एकदम सोपं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डोळ्यासमोर आणायचं. डावी बाजू ही कायम एक्सपेन्सेस म्हणून, एक्सपेन्सेस आणि लॉसेस म्हणजे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि उजवी बाजू ही कायम तुमची काय तर इन्कम आणि गेन्स म्हणजे क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. म्हणजे जर का बिझनेसमध्ये काही खर्च झाला किंवा काही नुकसान झालं तर त्याला डेबिट द्या, त्या अकाउंटला डेबिट द्या. आणि जर बिझनेसमध्ये काही फायदा झाला, नफा झाला तर त्याला क्रेडिट द्या, त्या अकाउंटला क्रेडिट द्या. आता हे जे मी सांगितले हे 3 रूल, ह्याच्यावरून आपण एक्झाम्पल्स बघू, छोटे छोटे एक्झाम्पल्स, आणि त्याच्यावरून आपण जर्नल एंट्री प्रिपेअर करू. From the following transactions, find out two accounts. Classify the account. Commenced business with cash ₹20,000. ह्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, हा व्यवहार झाला. कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹20,000 म्हणजे 20,000 रुपयाची कॅश ही बिझनेस मध्ये आणली. मग त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, कोणीतरी आणली, ओनरनी आणली असणार ना. मग काय झालं, कॅश आली बिझनेस मध्ये आणि कोणी आणली तर ओनरनी आणली त्या बिझनेस मध्ये.
इथे सोल्युशन बघू आपण. इथे दिलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे, एक पहिला आस्पेक्ट काय याच्यामध्ये, कॅश कम्स इन. कारण का काय म्हटलेलं होतं, कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश. कमेन्स्ड म्हणजे सुरू केला, कमेन्स्ड म्हणजे सुरू केला, कॅश 20,000च्या कॅशने. कॅश कम्स इन 20,000 आणि कोणी आणली, प्रोप्रायटर म्हणजे ओनर. प्रोप्रायटर इज गिव्हर. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे, परचेज गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय ₹10,000. अजय कडनं 10,000चे गुड्स विकत घेतले ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवरती. आपण बघा, तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये जावा, तिथे छोटस लिहिलेलं असतं, ओनली कॅश नो क्रेडिट. म्हणजे काय, फक्त कॅश तुम्ही आता दिली तरच तुम्हाला आम्ही माल देऊ. ऑन क्रेडिट, नो क्रेडिट. नो क्रेडिट म्हणजे उधारीवरती माल दिला जाणार नाही. आणि ह्या ट्रान्झॅक्शन, या व्यवहारामध्ये काय केलेलं आहे, तर क्रेडिट वरती आणलेले आहे. मे बी हा त्यांचा ओळखीचा असेल अजय, म्हणून त्यांनी त्यांना उधारीवरती माल दिलाय. मग आता इफेक्ट काय काय झाले याच्यामध्ये, झालं काय ट्रान्झॅक्शन मध्ये, दोन इफेक्ट काय झालेले, तर एक झाला परचेस केलेला आहे. परचेस झाला म्हणजे तुमचा बिझनेसचा खर्च झाला. आणि दुसरं काय झालंय, अजयला इन फ्युचर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत ₹10,000. मग दोन कोणते इफेक्ट झालेले आहेत, परचेस इज अन एक्सपेंडिचर हा एक झालेला आहे, आणि सेकंड अजय इज गिव्हर, त्याला इन फ्युचर आपल्याला पैसे द्यायचे आहे. तिसरं आहे कॅश सेल्स ₹7,000. 7,000 रुपयांना गुड्स विकले, 7,000चे गुड्स विकले. आणि कसे विकले, तर कॅश मध्ये विकले, म्हणजे लगेच त्याला पैसे 7,000 रुपये भेटले. आता ह्याच्यामध्ये काय झाले, दोन इफेक्ट काय काय झाले, तर कॅश आलीये बिझनेसमध्ये, 7,000 रुपयाची कॅश आलीये, पण ती आली कशी, तर सेल्स झालं. सेल्स हे काय आपलं इन्कम आहे, सेल्स इज अन इन्कम, हे झालं, म्हणून आपल्याकडे कॅश आलेली आहे. रिसिव्ड कमिशन ₹500. 500 रुपयाचं कमिशन आपल्याला मिळालं आहे म्हणजे काय झालं, आपलं इन्कम झालेलं आहे. आणि किती मिळाले आहे, तर 500 रुपये. काहीच दिलं नाही, ऑन क्रेडिट दिलं नाही, म्हणजे समजायचं की ऑटोमॅटिक कॅश मध्ये चाललेलं आहे. मग कॅश कम्स इन, कॅशला आपण डेबिट केलं. आणि काय मिळालेलं आहे 500 रुपये, तर कमिशन मिळालेलं आहे. कमिशन रिसिव्ड इज अन इन्कम. आणि शेवटचं आहे रेंट पेड ₹800. रेंट काय झालेला, आपला खर्च झालाय बिझनेसचा, आणि काहीच दिलं नाहीये, पेड दिलेले डायरेक्ट 800 रुपये. पेड म्हणजे काय, दिले म्हणजे काय, कॅश आपल्याकडनं गेले. काय झाले याच्यामध्ये दोन इफेक्ट, तर रेंट इज अन एक्सपेन्सेस. रेंट हा आपला बिझनेसचा खर्च झालेला आहे, आणि त्यातनं काय झालंय, तर कॅश ही आपल्या पॉकेटमधून बाहेर गेली. आपल्या पॉकेटमधून म्हणजे बिझनेसच्या पॉकेटमधून बाहेर गेलेली आहे. आणि हेच एंट्री इथे मला इथे टू आस्पेक्ट्स, हे अकाउंट क्रिएट करून मी ह्या एंट्री पास केलेल्या आहेत. इथे काय झालेलं आहे, पहिल्या याच्यामध्ये कॅश कम्स इन होती ना, प्रोप्रायटर गिव्हर, मग कॅश अकाउंट इथे आलं. आणि बिझनेस प्रोप्रायटर इज गिव्हर, प्रोप्रायटरनी ओनरनी स्वतः आणलं होतं, कॅपिटल अकाउंट आणलं इथे. जेव्हा जेव्हा प्रोप्रायटर स्वतः बिझनेसमध्ये काही पैसे गुंतवतो, तेव्हा ते कॅपिटल म्हणून समजलं जातं, लोन म्हणून समजलं जात नाही, कॅपिटल, कारण ते स्वतः बिझनेस असतो, कॅपिटल म्हणून समजलं जातं. दुसऱ्या याच्यामध्ये होते परचेसेस इज अन एक्सपेंडिचर, आणि परचेस अजयकडनं क्रेडिट बेसिस वरती केलं होतं, म्हणून परचेस अकाउंट एक क्रिएट घेतलं. आणि दुसरं काय झालं, तर अजय कोणाकडनं घेतले होते क्रेडिट वरती, तर अजयकडनं, म्हणून अजय हे पर्सनल अकाउंट पण क्रिएट केलं. तिसऱ्या याच्यामध्ये आपण कॅश सेल्स केला होता 7,000चा कॅश मध्ये, मग त्यामध्ये सुद्धा काय झालं होतं, आपल्याकडे कॅश आली होती, मग कॅश अकाउंट हे डेबिट झालं होतं, कॅश अकाउंट एक क्रिएट झालं होतं. आणि दुसरं काय झालं होतं, सेल्स अकाउंट क्रिएट झालेलं होतं. तर चौथ्या याच्यामध्ये कॅश कम्स इन, कमिशन रिसिव्ड. 500 रुपये आपल्याला मिळाले होते, पण कसे मिळाले होते, ते कमिशन म्हणून आपल्याला कॅश मध्ये मिळाले होते. सेम सेल सारखं आपण पुन्हा एकदा कॅशच इथे आली आपल्याकडे, पण कशी आली, आता सेल्स म्हणून नाही आली, आता कमिशन म्हणून आली आपल्याकडे. दुसरं अकाउंट आपण काय क्रिएट करणार, कमिशन अकाउंट हे क्रिएट करणार. लास्टला काय झालं होतं, रेंट इज अन एक्सपेन्सेस, कॅश 500 रुपये आपण रेंट, 700 रुपये आपण रेंट पे केलं होतं, म्हणून रेंट हे अकाउंट क्रिएट होणार वेगळं सेपरेट. आणि कॅश हे वर्षाप्रमाणेच कसं दिलं आपण त्यांना, तर कॅश मध्ये दिलं, तर कॅश हे वर्षाप्रमाणे कॅश अकाउंट हे क्रिएट होणार.
तर ह्याच एंट्री तुम्हाला पुन्हा एकदा त्यांनी कुठल्या कुठल्या याच्यामध्ये अकाउंटिंगच्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. कॅश आपण का करतोय डेबिट तर रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे, कारण कॅशला आपण स्पर्श करू शकतो, डोळ्यांना दिसती आपण, म्हणून कॅश हे रिअल अकाउंट मध्ये जातं. जरी ते तुमच्या जीपे अकाउंटला किंवा बँक अकाउंटला असेल तरी तुम्हाला तिथे बॅलन्स जेव्हा तुम्ही टाईप करता शो बॅलन्स तिथे दिसतो ना, तिथे बॅलन्स तुम्हाला, त्यामुळे कॅश हे रिअल अकाउंट मध्ये येतं आणि कॅपिटल हे पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे येतं. परचेसेस हा नॉमिनल, कारण का परचेस हा तुमचा खर्च आहे बिझनेसचा आणि खर्च म्हटलं की नॉमिनल अकाउंट. अजय, अजय म्हणजे नावच आहे, माणसाचं नाव आहे, मग नावाचं नाव म्हटलं की पर्सनल अकाउंट. कॅश हे झालं होतं मग वरती रिअल अकाउंट. सेल्स, सेल्स हा आपला बिझनेसचा इन्कम आहे, इन्कम म्हटलं सेल इन्कम एक्सपेन्सेस म्हटल्यावरती आपलं नॉमिनल अकाउंट. कॅश रिअल आहे. कमिशन हे सुद्धा तुमचं इन्कम आहे बिझनेसचं, म्हणून हे नॉमिनल अकाउंट. रेंट, रेंट हा बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून हे सुद्धा नॉमिनल अकाउंट मध्ये. पुढच्या भागामध्ये आपण असाच एक प्रॉब्लेम घेऊया जेणेकरून तुम्हाला अकाउंटिंग अजून डीप मध्ये व्यवस्थित चांगलं कळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा, कारण ज्ञान हे दिल्याने वाढतं. तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असताल तुमचं पण एक अकाउंट इथे ओपन करा चॅनलला सबस्क्राईब करून, आणि कमेंट मध्ये तुम्हाला एखाद्या टॉपिक वरती, अकाउंटिंगच्या टॉपिक वरती व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवेन. थँक्यू, बाय.